मुंबई बोला, महाराष्ट्रामध्ये किती तुम्ही बॅनर बघितला, त्याला किती हजार कोटी किंवा किती कोटी खर्च झाले असेल. ते कोटी जर शिल्लक राहिले असते तर आज पूरग्रस्तांना तेवढी मदत झाली असती ना. करावे ते झाकून करावे, बाकीचे करतात ते उघड असं ना. हा पारंपरिक आहे ना. ते बघा आता ते संदीप देशपांडे हे मोठी माणसं आहेत, त्यामुळे ते काय बोलत असतील तर त्याचं उत्तर तेच देतील. मी काय बोलणार ना. आम्ही एवढाच बोलू की ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये चालणार. आमची जय्यत तयारी चालू झाली, तिथे अजून जय्यत तयारी चालू नाही झाली. विभाग प्रमुखांची जी आमची रुटीन मीटिंग असते प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी, त्या कार्यक्रमादरम्यान आमची विभाग प्रमुखांची बैठक झाली. यामध्ये प्रत्येकाला जो काय कामाची वाटणी दिलेली असते दरवर्षीप्रमाणे ती वाटणी केलेली आहे. प्रत्येक गेटची जबाबदारी प्रत्येक विभाग प्रमुखावरती दिलेली आहे. आतमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यासाठी दोन विभाग प्रमुखांना केले. त्यानंतर बाहेरून माणसं येणार आहे तेवढी, त्यांची समजा रात्री आले तर त्यांची राहण्याची व्यवस्था कशी करायची, त्यांनी आगाऊ सूचना द्याव्या किंवा कोणाच्या गाड्या कशा पद्धती येणार आहे त्याप्रमाणे ट्रॅफिकचे जे पोलिसांना आम्हाला कळवायला बरं पडेल. आणि सकाळपासून जी लोक येणार आहेत त्यांची चहा पाण्याची म्हणजे चहा पाणी समजा तिथे कुठे आंघोळ करायची व्यवस्था करावी लागेल किंवा त्यांची शौचालयाची व्यवस्था करावी लागेल. हे सगळं त्यासाठी बीएमसीचे शौचालय तैनात करण्यात आले, पाण्याची व्यवस्था करण्यात आली, चहाची व्यवस्था करण्यात आली, थोडा नाश्ता पाणी पण आम्ही तिथे ठेवणार आहोत. परंतु दसरा मेळावा जसे म्हणजे तशी गरज लागत नाही, कारण आम्ही बघतो दरवर्षी आम्ही शिवाजी पार्कला असतो तर ते बाहेरून येणारे आमचे सगळे शिवसैनिक आहेत ते येताना लोणचं भाकरी झुणका घेऊनच येतात, जेणेकरून ते खाण्याची व्यवस्था स्वतः करतात. परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांचा पाहुणचार करणं आमचं कर्तव्य आहे. स्थानिक आमदार आणि विभाग प्रमुख असल्यामुळे आम्ही सुद्धा तिथे चहा नाश्ताची व्यवस्था करणार आहोत. पाऊस नाही पण चिखलाचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे, पाऊस पण पडतोय, त्या दृष्टीने कसं नियोजन करण्यात? बघा, सीमेवरचे सैनिक लढताना वारा पाऊस पाणी काही बघत नाही. समोर आदेश आल्यानंतर ते ताट उभे राहतात. तसे आम्हाला आमच्या सुप्रीमोने आदेश दिलेला आहे. पाऊस असू दे, वारा असू दे, वादळ असू दे, शिवसेनेचा दसरा मेळावा त्याच आनंदाने त्याच जोशात गुलाल उडवतच येणार, सगळीकडे उधळत. एकनाथ शिंदे म्हणतात की नाही भाजपचं असं म्हणणं आहे की ऑनलाईन मेळावा घ्यावा आणि पूरग्रस्तांना याची मेळावा रद्द करून ठाकरेंनी पूरग्रस्तांना मदत करावी. कसं आहे बघा, भाजप आहे विरोधी पक्ष, ते काही म्हणतील. आता साहेबांनी आमचे माननीय मुख्यमंत्री आणि पुरा मुंबई बोला, महाराष्ट्रामध्ये किती तुम्ही बॅनर बघितला, त्याला किती हजार कोटी किंवा किती कोटी खर्च झाले असेल. ते कोटी जर शिल्लक राहिले असते तर आज पूरग्रस्तांना तेवढी मदत झाली असती ना. म्हणजे आपण करावं ते उघड करावे, बाकीच्यांनी करावे, आपण करावे ते झाकून करावे, बाकीचे करतात ते उघड असं ना. हा पारंपरिक आहे ना. आणि आम्ही असं ना, आम्ही स्वतः उद्या किंवा परवा आम्ही फेरी मारणार आहे आणि पूरग्रस्तांसाठी चांगल्याच. आता मला स्वतः फोन येतात लोकांचे पूरग्रस्तांसाठी. आम्ही बोलू आता बुधवार दसरा झाल्यानंतर आम्ही आमचं सगळी मदत पाठवणार आहे. आमचे जे स्थानिक आमदार खासदार आहेत कैलास पाटील, ओमराजे निंबाळकर, यांच्या मार्फत आम्ही आमचे टेम्पो किंवा ट्रक इकडनं पाठवणार आहे. अन्नधान्य असो, कपडे असू दे किंवा आणि भांडीच्या स्वरूपात असो, जेवढा काय करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करणार आहे. महापालिका निवडणुकीत मनसेचा महापौर बसेल असं संदीप देशपांडे म्हणतात. ते बघा आता ते संदीप देशपांडे हे मोठी माणसं आहेत, त्यामुळे ते काय बोलत असतील तर त्याचं उत्तर तेच देतील. मी काय बोलणार ना. आम्ही एवढाच बोलू की ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये चालणार. शिंदेचा पण मेळावा होतोय आझाद मैदानामध्ये, तुम्ही या मैदानामध्ये ठाम आहात की पाऊस असला चिखल असला तरी याच मैदानात करणार. आमची जय्यत तयारी चालू झाली, तिथे अजून जय्यत तयारी चालू नाही झाली. ते चाचपणी करतात कुठलं एखादं बंदिस्त सभागृह मिळतंय का? आझाद मैदानाची तयारी केली होती पण पाऊस पडता ते एखाद्या सभागृहाची पण चाचपणी करतात. बघा, वाघ हा ओपन जंगलात असतो, त्यामुळे आमचे वाघ आहेत ते ओपन जंगलात, तिथे ओपन रस्त्यावरती आणि मैदानात फिरणार. आम्ही बंदिस्त ठिकाण आणि तुम्ही बघा एवढे वादळ झाले या जागेवर, पण आम्ही अजूनपर्यंत दुसरीकडे कुठेच अप्लाय केलं नाही किंवा अर्ज केला नाही. आम्ही फक्त शिवतीर्थ म्हणजे शिवतीर्थावरतीच केलं. त्यामुळे बाकीचे काय करतात त्याच्याकडे लक्ष न देणं आमचं काम आहे. आम्ही आमचं काम करत राहणार. शिंदेंनी काल त्यांच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईच्या बैठक घेतलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर. त्यांचं म्हणणं आहे की आमचा महापौर होणार, मुंबई ही फक्त त्यांचीच आहे. बघा, महापौर कोणाचा येईल काय येईल याचं गणित बरं बघा. उद्या मी पण सांगेन की आमचाच महापौर होणार, परंतु शेवटी सगळा आशीर्वाद देणार आहे जनता, जनार्दन देणार आहे. त्याची वाट बघूया आपण. अजून किती 3-4 महिन्यानंतर निवडणूक होणार आहे. कोणाचं घोडं मैदान किती जोरात धावते ते दिसेलच ना.